चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 9 सीबीएसई मधला पहिला चॅप्टर रियल नंबर या चॅप्टर मधला एक क्वेश्चन पाहूया. काय म्हणतात दिला काय. ठीक आहे, आपल्याकडे दिला x इक्वल टू √3 प्लस √2 डिवाइडेड बाय √3 मायनस √2 आणि y इक्वल्स टू √3 मायनस √2 डिवाइडेड बाय √3 प्लस √2. ठीक आहे, x आणि y ची व्हॅल्यू दिली आहे झामल. ठीक आहे, जे काही दोन व्हॅल्यू दिले आहेत ते दिले आहेत. खतरनाक आहे. ठीक आहे, म्हटलं ना व्हॅल्यू. ओके, तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक व्हॅल्यू ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. तर याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर याची व्हॅल्यू काढा म्हणते. ठीक आहे, बहुत ही बढ़िया. ठीक आहे, तर एक काम करा, पहिले एक काम करतो प्रेमाने. हा जो x आहे, ठीक आहे, का दिला x का दिला आपण चेक करा. x दिला लेट पहा, प्यार से सॉल्व करू. x दिला √3 प्लस √2 डिवाइडेड बाय √3 मायनस √2. ठीक आहे, x ची व्हॅल्यू दिली आहे. या x च्या व्हॅल्यूला पहिले सिंप्लिफाय करतो. कारण पहा, कारण देखो. ठीक आहे, हा वरचा इरॅशनल नंबर आणि खालचा इरॅशनल नंबर आहे. ठीक आहे, तर तुम्हाला माहित आहे की याच्या डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करा. रॅशनलाइज म्हणजे काय असतं, तर रॅशनलाइज म्हणजे इरॅशनल नंबरला रॅशनल बनवणे. ठीक आहे, काही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ठीक आहे, तर x इक्वल टू पहा रॅशनलाइज कसं करतात ना, तर √3 प्लस √2 डिवाइडेड बाय √3 मायनस √2. ठीक आहे, काम मोठा काम केलो. ठीक आहे, जो आहे तोच लिहिलो. पण आता रॅशनलाइज करता का होईल पहा, हे वाली टर्म आणि हे वाली टर्म. रॅशनलाइज करणे म्हणजे का, तर पहिलेच सांगितलं का इरॅशनल नंबरला रॅशनल बनव. पण सर कसं बनवायचं. ठीक आहे, तर मुद्दा असा की हा जो डिनॉमिनेटरचा नंबर आहे, ठीक आहे, पटला ना √3 मायनस √2. ठीक आहे, तर याच्या अपोजिट साइनने डिवाइड अँड मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, पटला याच्या काही परिणाम होत नाही. ठीक आहे, कोणाला वाटला ना की सर असाच पाहिजे तर कचन पुढा उडवा, तो तसाच येते. याला म्हणतात रॅशनलाइज करणं. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, ते एक काम करू पहा, रॅशनलाइज करत असताना x इक्वल टू आता जर सपोज दॅट हा जो पार्ट आहे आणि हा जो पार्ट हा सेम दिसतात. ठीक आहे, बरं याला 4 मानल्या, याला 4 मानल्या, तर काय होईल 4 × 4 4 चा स्क्वेअर ना. अरे याला थोडी देर केले 4 माना 4, तर 4 × 4 4 चा स्क्वेअर. तर मग हा इंटू हा का, हा चा स्क्वेअर ना. चेक करा ना, अरे हा इंटू हा म्हणजे हा चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि डिवाइडेड बाय चेक करा. ठीक आहे, a मायनस बी आणि a प्लस बी, याले a मानल्यात याले b माननाच लागेल. ठीक आहे, माना का मानत. ठीक आहे, समजा याले a याले b, तर मग याले a मानाच लागते आणि याला b माना लागते. तर काय पहा a प्लस बी इंटू a मायनस बी. फॉर्म्युला काय होते चेक करा, तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला होता. ठीक आहे, तर मग a तर काय होईल पहा √3 चा स्क्वेअर मायनस √2 चा स्क्वेअर. कारण a मायनस बी a प्लस बी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर x इक्वल टू काय होईल पहा. आता पहा येथे एक इम्पॉर्टंट पॉइंट पुन्हा. ठीक आहे, येथे एक फॉर्म्युला दिसताय पहा. सुरू फॉर्म्युले माहित पाहिजे. ठीक आहे, नाही तर पुरा पिपा वाचते. पहा याले a मानले याले b, तर a प्लस बी चेक करा, a प्लस बी चा होल स्क्वेअर, a प्लस बी चा होल स्क्वेअर. तर फॉर्म्युला होते a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. हा वाला फॉर्म्युला. ठीक आहे, याच्या तर बिलकुल याले प्रेमाने खोलत आहो पहा. आता ठीक आहे, इकडे पहा सुरू ऐका, a स्क्वेअर प्लस ट्वाइस a स्क्वेअर प्लस ट्वाइस. पाहिलं चेक करा, ट्वाइस a किती आहे √3 आणि b किती आहे √2. ठीक आहे, आणि प्लस √2 चा स्क्वेअर, कारण b स्क्वेअर ना फॉर्म्युला. ठीक आहे, √2 चा स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय चेक करा. एक इम्पॉर्टंट पॉइंट की जर टप्पर म्हणजे रूट मध्ये. ठीक आहे, रूट मध्ये जर कोणसा पण नंबर राहा, जसं की फॉर एक्झाम्पल √a चा स्क्वेअर असेल तर टप्पर गायब आणि a बाहेर. म्हणजे समजा चा एक टप्पर उडते आणि a बाहेर येते. ठीक आहे, मग काय होईल पहा √3 चा स्क्वेअर 3 मायनस 2, तर x इक्वल टू येईल का चेक करा. इकडे काय सांगितलं, याचा टप्पर उडल ना बाय दिस प्रॉपर्टी. ठीक आहे, तर 3 प्लस 2 एक काम करता √3 × √2 जो का तो लिहून ठेवून देता. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. इथे काहीच नाही करत. ठीक आहे, करता येते पण मी काहीच करत नाही. ठीक आहे, आणि इथे 2 कारण टप्पर उडल ना. आणि मला सांगा 3 - 1 1. आता पहा एक गोष्ट, कोणत्याही नंबरच्या खाली 1 राहते, लिहिला तर किती नाही ते किती. ठीक आहे, म्हणजे हा वाला फॉर्मॅट जो का तो नाही. एक मिनिट जो का तो कसा पुन्हा काहीतरी नजारा दिसता. ठीक आहे, की x इक्वल टू चेक करा का नजारा दिसता, की हा प्लस हा. ठीक आहे, 21 नंबर. ठीक आहे, बॉक्स होता 3 + 2 5 + 2 × 3√2. हा वाला x चा आन्सर आपल्याला भेटला. ठीक आहे, x ची व्हॅल्यू. ठीक आहे, आता एक काम करा, मला पाहिजे का की सर मला x नाही पाहिजे. का पाहिजे x स्क्वेअर पाहिजे. चेक करा. ठीक आहे, तर मी काय करता याचा x स्क्वेअर काढता पहा का होईल. आता x इक्वल टू किती आला चेक करून घ्या. x इक्वल टू आला 5 प्लस चेक करून घेता. ठीक आहे, हे पहा x इक्वल टू 5 + 2√3 × 2. ठीक आहे, हा वाला
तर काय होईल एक स्क्वेअर पाहिजे ना, तर मी काय करतो स्क्वेअरिंग करतो. स्क्वेअरिंग काऊन माहिती आहे ना, ऑन बोथ साइड. आणि जेव्हा आपल्याला एक स्क्वेअर पाहिजे तर एक स्क्वेअर काढा लागेल. ठीक आहे, तर काय होईल इकडे एक स्क्वेअर, तर इकडे काय होईल 5 + 2√3 × 2. ठीक आहे, आता मॅटर समजा बहुत जण हुशार काय करत 5 चा स्क्वेअर 25 आणि याचा स्क्वेअर. असं नाही करायचं मेरे प्यारे दोस्तों. ठीक आहे, पुरा होल स्क्वेअर घ्यायचं. ठीक आहे, ते तर एक स्क्वेअर होईल. पा ते तर फॉर्म्युला लागते ए प्लस हा पुरा पार्ट बी. ठीक आहे, म्हटलं ना ए प्लस बी, काय होईल ए स्क्वेअर प्लस ट्वाइस इंटू ए, पा ट्वाइस ए आणि इंटू बी, पा बी 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 कोणता हा चेक कर 2 × 3√2. ठीक आहे, परत ओके, आणि प्लस पूरा बी स्क्वेअर. तर मग काय होईल पा 2√3 × √2. ठीक आहे, इथपर्यंत याचा स्क्वेअर इथपर्यंत क्लिअर. ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि त्याला 3 × 2 = 6 अंदर घुसखोरी करू शकता. ठीक आहे, जर वाटत असेल ना ते काम करा. पहा सुनो इकडे पहा, एक पॉइंट लक्षात घ्या, याला जर अंडररूट मध्ये 6 होते, ही गोष्ट लक्षात ठेवा. असंही करू शकता, काही विषय नाही. ठीक आहे, हे तुम्हाला माहित आहे ना एक प्रॉपर्टी की √A × √B = √AB. पण ए अँड बी सॉरी इथं बी पॉझिटिव्ह पाहिजे, समजलं आहेच ना पॉझिटिव्ह. एक काम करा एवढा लंबा झाला ते काम करतो 2√6 घेता बढिया प्रेमान. ठीक आहे, एक काम करतो पुढं प्रेमान असं करून टाकू. ठीक आहे, थोडा हार्ड चालला, काही विषय नाही. इकडे तर मी काय केलो पा या 3√2. ठीक आहे, 6 म्हणजे 3 × √2 6. ठीक आहे, चला खोला बरं का स्क्वेअरिंग केल्यावर एक स्क्वेअर प्लस पा आता एक स्क्वेअर = ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ना, आणि ए आणि इंटू बी म्हणजे कोण 2√6. चेक करा ना 2√6 प्लस बी स्क्वेअर 2√6 चा स्क्वेअर. एक काम करता आपण स्क्वेअर केलं. चला याला खोला एक स्क्वेअर = 5 चा स्क्वेअर 25 प्लस 2 × 2 = 5 = 10 10 × 2 = 20 आणि √6. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, 20√6 चेक करा. आणि प्लस इकडे पहा येतं बहुत महत्वाचा पॉइंट आहे. हे विद्यार्थ्याला हेच माहित राहत नाही. पडला छोट्या बेसिक गोष्टी आहेत. जसं इकडे पहा ए × बी च्या पॉवर एम असेल तर हा एम याच्या उरावर बसते आणि याच्या उरावर बसते. हा नियम आहे ना. ठीक आहे, इंडायसिस रूल. तर काय होईल x² = 25 येतं का होईल येतं पहा. अरे सॉरी मी इकडे स्टेप चालू आहे वाटतं, आय एम सॉरी. ठीक आहे, येतं का 2 चा स्क्वेअर × √6 चा स्क्वेअर. ठीक आहे, पडला ना. अरे मी का म्हटलं समजलं ना मेरे प्यारे दोस्तों. ठीक आहे, की 2 याच्या आहे आणि याच्या आहे. ठीक आहे, बसल आणि नियम आहे. तर x² = 25 प्लस 20√6 प्लस 2 चा स्क्वेअर 4 आणि √6 चा 6 नाही राहील का. ठीक आहे, अरे टप्पर उडाल ना मेरे प्यारे दोस्तों. तर x². आता पण 25 आणि हा 24 नाही होईल का, 4 × 6 = 24. तर 25 प्लस 24 तर तुम्हाला माहिती आहे 49 होते प्लस 20√6 कोणाची व्हॅल्यू भेटली x² ची. ठीक आहे, पटला. आता अशाच प्रकारे y² ची व्हॅल्यू काढू. ठीक आहे, आणि मग ऍड करू. ठीक आहे, बहुत ही बढिया. तेवढा पाठ मी मिटवत. ठीक आहे, चल त्यानंतर आता y² ची व्हॅल्यू आता पटापट काढतो. समजलं ना. ते आता तर तो नजारा दाखवलो का होता. ठीक आहे, आता दुसरा नजारा तर हलक्यामध्ये म्हणजे एवढा लंबा लचक काय करत बसता. आता नजारा पहा. ठीक आहे, काम होता की y जो देऊन आहे ते व्हॅल्यू किती दिला √3 - √2 / 3 + √2. ठीक आहे, तर तुम्हाला माझा इरॅशनल नंबर तर फटाक के साथ याचा रॅशनलाइज करा. येतच करता. ठीक आहे, रॅशनलाइज म्हणजे का इरॅशनलला रॅशनल कसं करतात तसं प्लस आहे ना, याच्या अपोजिट साइडने डिवाइड अँड मल्टिप्लाय करा. हे गोष्ट तुम्हाला शिकायचा मेरे प्यारे दोस्त. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की सर 9th मध्ये शिकलो आणि मग 9thले मामाच्या गावला गेलो तर म्हणलं तर नाही जमत. समजलं ना. हा पुढे येईल, पुन्हा पुढे येईल, 11th 12th येत जाईल. ठीक आहे, पटला ना. आणि जर हा तुम्हाला ना आला तर पुरा पिपा वाजला. ठीक आहे, आता ऐका y = का होईल पा सेम पा हा जर 4 आला चेक करा. हा जर 4 सारखा दिसता फॉर एक्झाम्पल हा 4 सारखा दिसताय ना, तर मग धिस × धिस तर धिसचा स्क्वेअर. अरे मग सारखा ना. ठीक आहे, आणि इकडे पहा पुन्हा a + b तर a - b म्हणजे √3 चा स्क्वेअर मायनस √2 चा स्क्वेअर. ठीक आहे, आता काय करतो आपण एक फॉर्म्युला पुन्हा लक्षात ठेवा. कोणसा फॉर्म्युला पाहिजे डोकादुखी तुमची वाढत असेल. ठीक आहे, तर फॉर्म्युला काय पहा इकडे a - b चा होल स्क्वेअर येतं पहा. ठीक आहे, a² - ट्वाइस ab + b² होते. ठीक आहे, आणि आता तुम्ही मगाशी शिकले a² - b² a + b करायचं आणि a - b करायचं. होती बढिया इंटू मध्ये. ठीक आहे, ओके. तर असे फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, ओके. आता ऐका इथं खोलत आपण सुनो का a² फॉर्म्युला - ट्वाइस ab. ठीक आहे, आणि प्लस b²
आम्हाला हा वाला फॉर्म्युला अप्लाय केला, ठीक आहे. आणि डिवायडेड बाय ए स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आलाच होता ना फॉर्म्युला, इथं अप्लाय केला. आता काय होईल पहा, याच्या टप्पर उडल आणि याच्या टप्पर उडल, तर y इज इक्वल टू काय 3 मायनस 2 आणि एक काम करतो, एवढा लंबा लचक 6 घेऊन घेतो. मग प्रॉब्लेम येते पाहिजे ना मला यांच्यासारखा. मग काय होईल पहा, टप्पर उडल 2 आणि इकडे 1 येते. 1 ले कोण विचारते भाऊ, चलो बोली मारा, ठीक आहे. तर y इक्वल टू किती येईल पहा, 3 + 2 5 मायनस 2 रूट ऑफ 6. बहुत ही बढ़िया, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता मला y नाही पाहिजे, का पाहिजे y स्क्वेअर. तर काय करतो आपण, स्क्वेअरिंग ओके ऑन बोथ साइड. तर मतलब समजा काय होईल पहा, येथे y स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर करा दोन्ही साइड, इथे काय होईल 5 मायनस 2 रूट ऑफ 6. आता ऐका काय होईल की y स्क्वेअर इक्वल्स टू, चल याला खुला बरं काय होईल पहा, a स्क्वेअर a मायनस b चा होल स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस ट्वाइस a फॉर 5 आणि b फॉर का चेक करा 2 अंडर रूट ऑफ 6, ठीक आहे. आणि प्लस b स्क्वेअर म्हणजे 2 रूट ऑफ 6 चा होल स्क्वेअर, ठीक आहे. चला 5 चा स्क्वेअर 25 मायनस 5 टू जा 10, 10 टू जा 20 रूट ऑफ 6 प्लस इकडे माहिती मग असे शिकल्या, याचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 आणि याचा टप्पर उडल म्हणजे 25 मायनस 20 रूट ऑफ 6 आणि याचा 24 येईल. आणि मग चेक करा y ची व्हॅल्यू किती आहे, y स्क्वेअर इज इक्वल टू 25 प्लस 24 49 मायनस 20 रूट ऑफ 6, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. मग आता काय करतो आपण, फायनली जो आन्सर आपल्याला काढायचा, ठीक आहे. फायनली आन्सर तर निघला पाहत का हो, याच्यानंतर फायनली आन्सर काय होईल पहा ना, ठीक आहे. ओके बहुत ही बढिया. इकडे पहा प्यारे दोस्तों, ना एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काढायचा. एक्स किती आहे चेक करा, 49 प्लस 20 रूट ऑफ 6, ठीक आहे. ओके आणि काय प्लस प्लस पहा एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू प्लस दुसरा काय पहा वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू, इकडे चेक करा वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू 49 मायनस, अरे इथं 20 पाहिजे, सॉरी 20 रूट ऑफ 6, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. चला एक काम करा आता, 49 याचा ब्रॅकेट खोला, ठीक आहे. दूसरी पेन यूज करता हूं मेरे प्यारे दोस्तों, प्लस 20 रूट ऑफ 6 प्लस, चल याला मिटवता 49 मायनस 20 रूट ऑफ 6 खत्म आणि खत्म. अरे प्लस आणि मायनस उडल ना, तर मग राहिला का 49 प्लस 49 इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे 98 येते. हाच तर आपला फायनल आन्सर होता मेरे प्यारे दोस्तों. समजला असेल, ठीक आहे. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे.